नमस्कार मित्रांनो, एस टेक्निकल या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की तुमचा रेशन कार्डचा 12 अंकी नंबर ऑनलाइन कसा शोधायचा। म्हणजेच मित्रांनो, तुमच्याकडे सर्व जुने रेशन कार्ड असतील, त्या रेशन कार्डमध्ये तुम्हाला एक 12 अंकी नंबर शक्यतो नसतो, जर असेल तो सुद्धा तुमचा पेनाने लिहिलेला असतो, त्यामुळे तुम्हाला तो समजण्यास प्रॉब्लेम होऊ शकतो। म्हणजेच मित्रांनो, जर तुम्हाला नवीन नाव ॲड करायचं असो, एखाद्याचं नाव कट करायचं असो, तर यासाठी तुम्हाला तो 12 अंकी नंबर लागत असतो। आणि हो, तो जर तुम्हाला माहीत नसेल तर तो कसा काढायचा आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊया। त्यापूर्वी मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर क्लिक करून ठेवा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील। चला तर सुरू करूया। तर मित्रांनो, तुम्हाला यासाठी या वेबसाईटवर यायचे आहे। याची लिंक आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळणार आहे। तिथे तुम्ही क्लिक केल्यानंतर लगेचच या वेबसाईटवर तुम्ही पोहोचणार आहात। येथे आल्यानंतर या ठिकाणी वरती तुम्हाला त्या वेबसाईटवर आल्यानंतर वरती तुम्हाला साइन इन किंवा रजिस्टर असं एक टॅब दिसत आहे। तिथे तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला 3 ऑप्शन दिसणार आहे। यामध्ये आपल्याला ऑफिस लॉग इन, FPS लॉग इन आणि पब्लिक लॉग इन। तर आपल्याला मित्रांनो पब्लिक लॉग इनला क्लिक करायचे आहे। म्हणजेच मित्रांनो, तुमच्यासमोर हे पुढील पेज येईल। यामध्ये तुम्हाला 2 ऑप्शन आहे। यामध्ये एक आहे रजिस्टर यूजर, म्हणजे जो सुरुवातीला रजिस्टर झाला आहे असा, आणि दुसरा न्यू यूजर लॉग इन साइन अप हिअर। म्हणजेच मित्रांनो, तुम्हाला जर नवीन रजिस्ट्रेशन करायचं आहे तर मित्रांनो आपल्याकडे राशन कार्ड आहे, परंतु 12 अंकी नंबर काढायचा आहे। त्यासाठी मित्रांनो तुम्हाला न्यू यूजर साइन अप हिअरला क्लिक करायचे आहे। त्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर असे पेज ओपन होणार आहे। यामध्ये तुम्हाला 3 ऑप्शन दिसतील। एक म्हणजे आय हॅव अ व्हॅलिड राशन कार्ड, माझ्याकडे राशन कार्ड आहे आणि मी हेड ऑफ फॅमिली आहे, म्हणजे फॅमिलीचा मुख्य मेंबर आहे असं। हे जर तुम्ही फॅमिलीचे मुख्य मेंबर असाल तर तुम्ही 1 नंबरवर क्लिक करा। त्यानंतर मित्रांनो दुसरे ऑप्शन आहे आय हॅव अ राशन कार्ड अँड आय एम अ मेंबर ऑफ अदर दॅन, म्हणजे मी हेड ऑफ फॅमिली, जो फॅमिलीचा मुख्य आहे, म्हणजे जो फॅमिलीचा कर्ता मेंबर आहे, त्याच्या व्यतिरिक्त असाल तर 2 नंबरला क्लिक करा। आणि मित्रांनो, आपल्याला 12 अंकी नंबर शोधायचा आहे, कारण की पहिलं ऑप्शन आणि दुसरं ऑप्शन जर तुम्हाला वापरायचं असेल तर खाली तुमच्याकडे 12 अंकी राशन कार्डचा नंबर असणे गरजेचं आहे। परंतु मित्रांनो, आपल्याला राशन कार्डचा नंबरच काढायचा आहे, त्यासाठी आपल्याला ऑप्शन नंबर 3 वर क्लिक करायचे आहे। ते म्हणजे आय वॉन्ट टू अप्लाय फॉर न्यू रेशन कार्ड। तर या टॅबवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे पेज येणार आहे। यामध्ये मित्रांनो दिल्याप्रमाणे तुम्हाला संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप भरायची आहे। सुरुवातीला तुमचं लोकल लँग्वेजमध्ये नाव, म्हणजे मित्रांनो तुमचं जे आधार कार्डमध्ये नाव आहे ते तुम्हाला येथे टाईप करायचं आहे। आपली लोकल लँग्वेज मराठी आहे, म्हणजे आपण मराठीमध्ये तेथे नाव टाईप करणार आहे। त्यानंतर मित्रांनो, जसं तुम्ही मराठीमध्ये टाईप केलं तसेच खाली तुम्हाला आधारवर जे इंग्लिशमध्ये नाव आहे ते तुम्हाला येथे टाईप करायचे आहे। त्यानंतर तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे। त्यानंतर तुम्हाला तुमचे जेंडर निवडायचे आहे। त्यानंतर मित्रांनो तुमचा चालू असलेला मोबाईल नंबर येथे तुम्हाला एंटर करायचा आहे। त्यानंतर खाली तुम्हाला ईमेल ID हा टाकायचा आहे। त्यानंतर खाली तुम्हाला एक लॉग इन ID तयार करायचा आहे। म्हणजे मित्रांनो, जेव्हा तुम्हाला तुमचा 12 अंकी नंबर सापडेल त्यानंतर तुम्हाला 12 अंकी नंबर न टाकता डायरेक्ट लॉग इन ID आणि पासवर्ड टाकून सुद्धा तुम्ही लॉग इन करू शकता। त्यासाठी तुम्ही एक लॉग इन ID तयार करा। आता लॉग इन ID तुम्ही तुमचं नाव आणि आडनाव टाकू शकता, मध्ये स्पेस न देता। आणि तुम्ही जे लॉग इन ID टाकाल त्याला पुढं चेक अवेलेबिलिटी, म्हणजे एक लॉग इन ID परत होऊ नये म्हणून तुम्ही ते चेक करू शकता तुमचा अवेलेबल आहे किंवा नाही। त्यानंतर तुम्हाला एक पासवर्ड टाकायचा आहे, तुमच्या लक्षात राहील असा तुम्हाला पासवर्ड येथे टाकायचा आहे। म्हणजेच त्यामध्ये तुम्ही तुमचं सुरुवातीचं नाव टाकू शकता, नावाचं पहिलं अक्षर हे कॅपिटल ठेवू शकता। त्याच्यानंतर हॅच किंवा @ टाकून एक नंबर टाकू शकतात, 1 2 3 3 2 1, किंवा तुम्हाला जो योग्य वाटेल तो नंबर। जसा तुम्ही वरती पासवर्ड टाकला आहे तोच खाली कन्फर्म पासवर्डमध्ये टाकायचा। त्यानंतर हा खाली दिसत असलेला कॅप्चा तुम्हाला ह्या कॅप्चाच्या बॉक्समध्ये भरायचा आहे आणि गेट OTPला क्लिक करायचे आहे। तर मित्रांनो, गेट OTPला क्लिक केल्यानंतर काय होईल, जर तुमचे नाव राशनमध्ये असेल आणि ते अपडेट केलेले असेल तर तुमच्यासमोर एक विंडो येईल, आणि जर तुमचं नाव राशनमध्ये नसेल तर तुम्हाला एक OTP येईल, म्हणजे नवीन रजिस्ट्रेशनसाठी। तर मित्रांनो,
जर आता असं समजूया तुमचं राशनमध्ये नाव आहे आणि 12 अंकी नंबर तुम्हाला काढायचा आहे, तेव्हा तुम्ही गेट OTPला क्लिक केल्यानंतर हे पुढील पेज तुमच्या समोर येईल। यामध्ये वरती हे लाल अक्षरामध्ये तुम्हाला दिलेलं असणार। अशा प्रकारे तुमच्या समोर पेज येईल। त्यामध्ये तुम्हाला आधार कार्ड नंबर ऑलरेडी एक्झिट इन अनदर रेशन कार्ड, म्हणजे तुम्ही नवीन लॉग इन करू शकत नाही, तुमच्याकडे ऑलरेडी राशन कार्ड आहे। आणि पुढे तुम्हाला तुमचं जिल्ह्याचं नाव, तसंच गावाचं नाव, तसं तुमचा रेशन कार्ड नंबर तुम्हाला येथे दिसणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही राशन कार्डचा 12 अंकी नंबर शोधू शकता। आता एकदा का तुम्हाला तुमचा राशनचा 12 अंकी नंबर मिळाला तर तुम्ही सर्व सुविधा तुमच्या मोबाईलवरून ऑपरेट करू शकता। म्हणजेच मित्रांनो, परंतु तुम्हाला जर नवीन नाव ॲड करायचं असेल तर तुम्हाला हेड ऑफ फॅमिली, म्हणजे जो तुमचा घरातील मोठा व्यक्ती आहे की जो राशनमध्ये सेल्फ म्हणून येतो, म्हणजे स्वतः तोच व्यक्ती तुमच्या राशनमध्ये नाव ॲड करू शकतो किंवा नाव डिलीट करू शकतो। म्हणून मित्रांनो, तुम्ही त्यांच्या नावे लॉग इन करून सुद्धा ॲड करू शकता। जर तुम्हाला राशन कार्डमधील माहिती बघायची असेल, म्हणजे राशन कार्डमध्ये कोणाकोणाची नावे आहे, तर मित्रांनो, आता राशनमध्ये आपल्या सदस्याची नावे शोधण्यासाठी आपल्या राशनमध्ये कोणकोणत्या सदस्याची नावे आहे हे जर तुम्हाला ऑनलाईन बघायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला चॅनलवर एक व्हिडिओ दिसणार आहे, तो व्हिडिओ तुम्ही जाऊन बघू शकता। तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर क्लिक करून ठेवा, म्हणजे असेच व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील। धन्यवाद।